नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की बंगालच्या उपसागरात भरपूर मोठ्या प्रमाणात बाष्प असलं तरी देखील या ठिकाणचा कमी दाब या ठिकाणी आता समाप्त झालेला आहे. आणि या संदर्भात आपण कालच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली होती की तो विरून जाईल. उत्तर भारतात एक WD आहे जो अगदी दिल्ली, पंजाब, हरियाणाच्या दरम्यान आहे. नवीन WD येण्याच्या मार्गावर आहे, परंतु आता तसे WD कमजोर होण्याची शक्यता राहील आणि दोन्ही समुद्रांमध्ये आता हालचालींमध्ये वाढ होईल असा अंदाज आहे. अजूनही लातूर, धाराशिव, बीड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यात ढगाळ परिस्थिती आहे. त्यामुळे काही विभागात तुरळक हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचा मॅप हा 9 तारखेपर्यंतचा आहे आणि आपण साधारणपणे यापूर्वी सांगितलं होतं की एप्रिलमध्ये महाराष्ट्राच्या नकाशात बराच बदल होईल. कारण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पावसाचं प्रमाण नव्हतं. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात थोडा पाऊस झाला होता. आता मात्र आपण बघतो की साधारण धुळे, नाशिक, ठाणे, अहिल्यानगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, जालना, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जी सरासरी असते या आठवड्याची ती त्याने ओलांडलेली आहे. तर आपण बघतो की सोलापूर, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या ठिकाणी मात्र पावसाचं प्रमाण कमी आहे. हिंगोलीमध्ये सर्वसाधारण पाऊस आहे. इतरत्र मात्र पावसाची नोंद नाही. आपण 9 तारखेपर्यंत एप्रिल महिन्याच्या जो सीझनल मॅप असतो म्हणजे 1 मार्चपासून तर 9 एप्रिलपर्यंत जो पाऊस सरासरी होत असतो त्यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, लातूर, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडलेली आहे. तर नाशिक, धाराशिव आणि गडचिरोली जिल्ह्यात सामान्य पावसाची नोंद झालेली आहे. डेफिसिएट म्हणजे कमी पावसाचा नोंद सरासरीच्या धुळे, अहिल्यानगर, जालना, बीड, परभणी, कोल्हापूर, नागपूर आणि भंडाऱ्यामध्ये झालेली आहे. तर इतर जिल्ह्यात फारसं पावसाळी वातावरण नव्हतं. आज थोडी उष्णतामान आणि उद्या देखील मर्यादेमध्ये आहे, म्हणजे थोडं कमी आहे. मात्र 13 तारखेला हे कमीच राहण्याची शक्यता आहे. 14लाही कमी असण्याची शक्यता आहे. 15 पासून मात्र पुन्हा तापमान वाढायची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेश, राजस्थानच्या, गुजरातच्या काही भागात प्रत्येक दिवशी हे वाढत जाईल. साधारण 18 तारखेनंतर महाराष्ट्रात 42 अंशाच्या पुढे पारा जाण्याची शक्यता राहील आणि हे तापमान साधारण काही विभागात 18 ते 21च्या दरम्यान अधिक राहण्याची शक्यता आहे. आपण केवळ 7 दिवसाचा अंदाज या ठिकाणी बघूयात. थोडी हलकी ढगाळ परिस्थिती आणि स्थानिक वातावरण महाराष्ट्रात तयार होत आहे. 13 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण वाढेल असा GFS मॉडेलचा अंदाज आहे. 14 तारखेलाही थोडं विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. चक्रीय वारे या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. हे संपूर्ण वातावरण थोडं 15 तारखेपासून पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे. पूर्व भारत आणि दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम राहील 16 तारखेला. 17 तारखेला या विभागात पावसाळी प्रभाव असणार आहे, परंतु महाराष्ट्रात पावसाळी प्रभाव कमी राहील. पुन्हा एकदा 18 तारखेपासून नवीन WD सरकत असल्यामुळे उत्तर भारत, पूर्व भारत, दक्षिण भारत
असं पावसाळी वातावरण राहणार आहे. त्यामुळे स्थानिक वातावरणास पोषक स्थिती महाराष्ट्रात राहू शकते असा अंदाज आहे. उद्या देखील महाराष्ट्राच्या काही भागात स्थानिक ढग असू शकतात. 13 तारखेला देखील ढगाळ वातावरण राहणार आहे. 15 तारखेला देखील पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे. पूर्व भारतात पावसाची शक्यता आहे. 16 तारखेलाही केवळ बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, ओरिसा, आंध्र प्रदेश या भागात पावसाळी वातावरण राहील. महाराष्ट्रात स्थानिक वातावरण असण्याची शक्यता आहे. 17-18 तारखेला तसा हवामानात विशेष बदल नाही. एप्रिलचा उरलेला काळ फार पावसाळी नाही आहे, परंतु शेवटी वातावरण आहे आणि आपण मान्सूनकडे हळूहळू सरकतो आहोत. 20 मेच्या दरम्यान मान्सूनचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे कधीकधी तो 2-3 दिवस अगोदरही अनुकूल वातावरण तयार करतो. त्यामुळे अवघा महिना आपल्याकडे शिल्लक आहे आणि महिनाभरावर मान्सून येऊन ठेपला आहे. त्यामुळे वातावरणात बदल होऊ शकतो. आपण यापूर्वी देखील ECMWF मॉडेलच्या एकत्रित अंदाज बघितलेला होता. यामध्ये जवळपास 25 एप्रिलपर्यंत फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. मात्र याचा अर्थ पाऊस येणार नाही असा नाही. स्थानिक स्वरूपाचं वातावरण वाढलेल्या उष्णतामानामुळे स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन महाराष्ट्रात तुरळक भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे. हा पाऊस वादळी काही ठिकाणी गारपीट देऊन देखील जाऊ शकतो, हे मात्र लक्षात ठेवा. एप्रिलमध्ये स्थानिक वातावरणाचाच प्रभाव राहणार आहे. पाऊस होणार आहे महाराष्ट्रामध्ये, परंतु अतिशय तुरळक विरळ स्वरूपात होईल. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.